दिल्ली समोर मान झुकणार नाही, दिल्ली समोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं. पण ठीक आहे. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे. अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे. ती सगळीकडे ते मांडताहेत. याच्याने मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही. सर, भाजपने आज ट्विट केलंय, काल राहुल गांधींकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी मागे बसवण्यात आलेलं होतं, त्याच्यावर 5व्या रांगेत बसवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावर भाजपने सुद्धा जोरदार टीका केली. तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना तिथे बसवणं? अर्थात मधली जागा असं आहे की आता आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले, आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले. त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे. भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्ली समोर मान झुकणार नाही, दिल्ली समोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं. पण ठीक आहे. राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली, राहुल गांधी असं म्हटले की केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट का देत नाही, आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते. ते सगळं स्लाइड शो बघत होते की राहुल गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसं मतांची चोरी झालेली आहे, मतांचा घोटाळा. मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे. अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे. ती सगळीकडे ते मांडताहेत. याच्याने मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही. एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही. सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते मांडताहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे. आम्हालाही मान्य आहे, आम्ही तर इतके वर्ष झाले सांगतोय. आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा. आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत, आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका. मग त्यांना नेमकं हवं काय आहे? त्यामुळे त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाहीये आणि वोटर लिस्टमधले प्रॉब्लेमही माहिती नाहीये. त्यांना केवळ आपल्या हारण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे. ते कारण त्यांनी शोधून काढलेलं आहे. माधुरी हस्तिनी संदर्भातला प्रश्न आहे. आज मुंबईमध्ये बैठक होणार होती, ती बैठक रद्द करण्यात आलेली आहे. पेटा इंडियाने एक निवेदन काढलेलं आहे, ज्याच्यात ते म्हणतात की जी हस्तिनी आहे ती तिथंच आता जिथं आहे तिथं सुरक्षित आहे. सरकारने पण याबद्दलचा सकारात्मक विचार करावा आणि तिला तिथं ठेवं, तिथं सुरक्षित आहे. पहिली गोष्ट, कुठली बैठक होणार होती मला माहित नाही. आमच्या स्तरावर कुठली बैठक नव्हती. दुसरं, पेटाने एवढंच बघितलं पाहिजे की ती हत्तीण सुरक्षित आहे की नाही. जर त्या सगळ्या व्यवस्था सुरक्षिततेच्या आम्ही कोल्हापूरला करतो तर पेटाने हा आग्रह करणं की याला इथेच ठेवा इथेच ठेवा, हे काही त्यांचं काम नाहीये. त्यांनी आम्हाला ते शिकवू नये. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.